नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकणसाद लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. आता पाहूया सविस्तर बातम्या. देवगड तालुक्यातील आनंदवाडी प्रकल्पाचं काम सुरू असल्यानं येथील खाडीत जेटी बांधण्यात आली. आज सकाळी येथील जेटीवरून वासरू पाण्यात पडलं. पाण्यात पडलेल्या या वासराला येथीलच अक्षय हरम, निलेश सावंत, उमेश मोहिते व नगरसेवक बुवा तारी यांच्या बोटीवरील खलाशांनी या वासराला पाण्यातून सुखरूप वाचवलं. खासगी रुग्णवाहिका सेवांकडून मनमानी पद्धतीने आकारल्या जाणाऱ्या दरांवर लवकरच नियंत्रण येणार आहे. रुग्णवाहिका सेवा अधिक सक्षम, पारदर्शक आणि शिस्तबद्ध करण्यासाठी राज्य सरकार महाराष्ट्र राज्य रुग्णवाहिका धोरण आखणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी दिली. मोटर वाहन विभागांतर्गत हे धोरण आखलं जाणार आहे. रुग्णवाहिका सेवा अधिक सक्षम, पारदर्शक आणि शिस्तबद्ध करण्यासाठी राज्य सरकार महाराष्ट्र राज्य रुग्णवाहिका धोरण आखणार आहे. राज्यात सध्या MESM 108 भागीदारी प्रकल्पांतर्गत सुमारे 1076 रुग्णवाहिका कार्यरत आहेत. याशिवाय खासगी रुग्णालय, धर्मादाय संस्था, स्वयंसेवी संस्थांच्या मिळून सुमारे 4500 ते 5000 रुग्णवाहिका सेवा देत आहेत. मात्र कोणती रुग्णवाहिका कुठे आहे, ती उपलब्ध आहे का, रुग्णांपर्यंत किती वेळात पोहोचेल, कोणत्या सुविधांनी सुसज्ज आहे आणि दर किती आकारले जातील याची एकसंध व विश्वासार्ह माहिती नागरिकांना उपलब्ध होत नाही. ही उणीव नव्या धोरणातून दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मुंबईत झालेल्या CJP आंदोलनात 2 चेहरे सर्वाधिक चर्चेत राहिले. ते म्हणजे पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया अहिर आणि धमकी देतानाचा पोलिसांचा व्हिडिओ काढणारा हर्षवर्धन कदम. या दोघांच्या व्हिडिओ आणि फोटोमुळे सोशल मीडियापासून राजकीय वर्तुळात देखील तुफान चर्चा झाली. त्यांच्या धाडसाचं अनेकांनी कौतुक केलं. पण आता तर खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून रिया आणि हर्षवर्धन या दोघांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात या दोघांचा राज ठाकरेंच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पाहूया. व 50 ग्रॅम पुडी खिशात टाकून अडकवेन म्हणणाऱ्या अधिकाऱ्याचा व्हिडिओ काढणारा हर्षवर्धन कदम यांचा सत्कार करण्याची विनंती राजसाहेबांना करतो. रिया आणि हर्षवर्धन, आपण व्यासपीठावर येण्याचे करा.
कणकवली तालुक्यातील फोंडाघाट बाजारपेठेत पावसामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने व्यापारी, नागरिक तसेच वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून दुचाकी आणि चारचाकी वाहनांचं नुकसान होत असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते। संबंधित ठेकेदार कंपनीनं काही दिवसांपूर्वी सिमेंट कॉन्क्रीट टाकून काही खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला होता। मात्र त्यानंतर झालेल्या पावसामुळे हे कॉन्क्रीट वाहून गेल्यानं दुरुस्तीचा कोणताही उपयोग झाला नाही। त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। 2 दिवसांपूर्वी एका महिलेला खड्ड्यांमुळे अपघात होऊन दुखापत झाली। अशा घटना वारंवार घडत असल्यानं वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। रस्त्यावर खड्डे चुकवत वाहने चालवावी लागत असल्यानं अपघाताचा धोका वाढला असून वाहनांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। फोंडाघाट बाजारपेठेतील व्यापारी व नागरिकांनी संबंधित प्रशासनानं तातडीनं कायमस्वरूपी दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत अशी मागणी केली आहे। अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिलाय। EPFOने नोकरदारांना एक आनंदाची बातमी दिली आहे। EPF काढण्याची प्रक्रिया आता अधिकच जलद आणि पारदर्शक होणार आहे। पाहूया। आधी EPF काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना आठवडा ते 15 दिवसांचा कालावधी लागत होता। आता अगदी 2 दिवसांच्या आत EPF ची रक्कम स्वतःच्या खात्यामध्ये जमा करता येणार आहे। EPFOने नोकरदार वर्गासाठी एक आनंदाची बातमी दिली आहे। त्यांनी नवीन तंत्रज्ञान वापरून एक नवीन प्रणाली विकसित केली आहे, ज्याच्या सहाय्यानं कर्मचाऱ्यांना फक्त 24 ते 48 तासांच्या आत त्यांचा PF मिळवता येणार आहे। EPF काढण्याच्या प्रक्रियेत आता मानवी हस्तक्षेप कमी होणार आहे आणि परिणामी 1 ते 2 दिवसात ऑटो सेटलमेंटच्या माध्यमातून अर्जकर्त्यांच्या खात्यात त्यांच्या PFचे पैसे जमा होतील। कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा सावंतवाडी येथील बॅरिस्टर पै सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला। पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते शेकडो विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव करण्यात आला। तब्बल 300हून अधिक विद्यार्थ्यांचा भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला। तसेच 100% निक लावणाऱ्या शाळांचे मुख्याध्यापक व त्यांचे प्रतिनिधी, आदर्श शिक्षक यांचाही गौरव करण्यात आला। तर मी शिक्षक वर्गाला आवाहन करेन की तुम्ही त्यांच्यामधली ती बुद्धिमत्ता ओळखा। प्रत्येक मूल हे वेगळं आहे, यशाची वेगवेगळी डेफिनेशन आहे। कोण व्यवसायामध्ये करिअर करू शकतो, कोण ड्रॉइंगमध्ये चांगला चित्रकार होऊ शकतो, कोण चांगला पत्रकार होऊ शकतो, कोण एखादा चांगला व्यावसायिक किंवा चित्रकला शिक्षक होऊ शकतो। प्रत्येकाची यशाची डेफिनेशन ही वेगवेगळी आहे आणि त्याच्या त्या कलेवर डिपेंड आहे। कुणाचा यशाचं मोजमाप हे काय समाजातलं काय स्टेटस आहे किंवा काय कमवतो ह्याच्यावरून न होता त्यांनी कुठपर्यंत त्यांच्या क्षेत्रामध्ये मजल मारली, त्यांच्या क्षेत्रामध्ये ते दादा व्यक्तिमत्व आहे का, त्याच्यामध्ये ते तज्ञ आहेत का, इथपर्यंत त्यांचं मोजमाप होणं आवश्यक आहे। त्यामुळं करिअरच्या असंख्य संधी उपलब्ध आहे। म्हणजे जसं लेले मॅडम म्हटलंय की तुम्हाला जे आवडते त्याच्यामध्ये तुम्ही करिअर करा, कुठलाही फोर्स न होता। आता ही जनरेशन झेड आहे, आता झेड अल्फा आलेली आहे आणि ही जनरेशन अतिशय हुशार आणि बुद्धिमान आहे। त्यामुळं त्याचा योग्य वापर, जसं सोशल मीडियाचा मॅडमनी सांगितलं, मुळीक मॅडमनी, की सोशल मीडिया असेल किंवा यूट्यूब असेल त्याचा योग्य वापर करा। आणि जे काही अभ्यासाच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत, मी जाता एवढंच सांगेन की अभ्यासाच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत की तुम्ही आता एखादा तुम्ही पिक्चर पाहिला तर तुमचं ऑडिओ व्हिज्युअल पिक्चर पाहिल्यामुळं त्यातला आपला डायलॉग लक्षात राहतो। तसं अभ्यास सुद्धा आपण आता स्मार्ट झालेला आहे, स्मार्ट टीव्हीवर आपण अभ्यास करतो, तर त्याचा उपयोग करून आपण पालक आपल्या पाल्याला दाखवू शकतो। तर त्याचा उपयोग करून ऑडिओ व्हिज्युअल जर आपण किंवा 3D मध्ये जर त्यांना आपण संकल्पना दिल्या तर ते अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतात, त्याचा विचार करू शकतात, समजावून घेऊ शकतात। त्याचबरोबर त्यांचं वाचन आहे, म्हणजे काय वाचावं काय वाचू नये हा एक मोठा प्रश्न आहे। तर फुले शाहू आंबेडकरांचे समतावादी विचारसरणीचे पुस्तक वाचले पाहिजेत, तर माणूस हा माणूस म्हणून तयार होईल। म्हणून मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे
हे 3च वाक्य मी बोलणार आता. स्वप्न, झोपेतच बघतात स्वप्न, परंतु ते स्वप्न बघा आणि स्वप्न बघून झाल्यानंतर तुम्ही काय करा, कष्ट करा, कष्ट. आणि नंतर तुम्ही परत तिसरं जे आहे ते सातत्य ठेवा. माधुरी मुळीक मॅडमनी एक सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो त्यांनी कोकणाच्या बाबतीत, सिंधुदुर्गाच्या बाबतीत उचलला. मी आपलं धन्यवाद म्हणतो की आपल्याला हे जाणवत आहे. हे सिंधुदुर्गातल्या लोकांना पण जाणवत असेल मॅडम. तुम्ही म्हणालात की घाटावरच्या लोकांना घाटी असं म्हणतात. ॲब्सोल्युटली खरं आहे. आपण ज्या वेळेला म्हणताय त्यावेळेला बऱ्याच वेळेला आम्ही ज्या वेळेला कम्पेअर करायला बघतो त्यावेळेला काहीतरी गमक आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये, हे आम्हाला मान्य केलं पाहिजे. आमचे विद्यार्थी 10वी 12वीमध्ये कोकण विभाग सगळ्यात पहिला असतो. गेली कित्येक वर्ष कोकणचा पॅटर्न अवलंबायचा प्रयत्न बाकी सगळं विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र सगळेच विभाग करतायत. पण आम्ही 10वी 12वीमध्येच प्रथम क्रमांकाला. ज्या वेळेला प्रशासकीय नोकऱ्यांचा विषय असेल त्यावेळेला आम्ही कुठेतरी कमी पडतोय हे आम्ही मान्य करतो. आणि त्याच्यामुळेच जांभेकर सर ज्या गुरुकुलचा हिस्सा आहेत अशी अनेक अकॅडमी इथं चालू करण्याचा प्रयत्न अनेकांकडून झाला. त्यातले कोकण संस्था ही कोरोनापूर्वीची एक आहे. लक्षवेध करिअर अकॅडमी नावाची अकॅडमी आम्ही बांधण्यामध्ये चालू केली. मॅडम, आम्ही कुठं कमी पडलो तर मला असं वाटतं की आम्ही पालकांना अवेअर करण्यामध्ये कमी पडलो. कारण विद्यार्थी येणं विद्यार्थ्याच्या हातापेक्षा जास्त पालकांच्या हातात आहे. आणि इथं मला असं वाटतं की आपण फ्युचरमध्ये आम्हाला जर असंच सहाय्य केलं तर आम्ही पालकांसाठी असा अवेअरनेस कॅम्प ठेवू, जेणेकरून पालकांनी जर आपल्या मुलांची मानसिकता बदलली, आपल्या मुलांना सांगितलं की तुला प्रशासकीय सेवेत जायचंय, त्याच्यासाठी काय करायला लागेल, तर ती मेहनत करायची तयारी विद्यार्थी 100% दाखवतील. त्यामुळे आपण थोडासा वेळ द्यावा. आम्ही ॲब्सोल्युटली अशा पद्धतीचं काम करण्यामध्ये खूप इच्छुक आहोत. त्याच्यानंतर लेले मॅडमनी पण एक छान उदाहरण दिलं ज्याच्यामध्ये ते म्हणाल्या की किती वेळ अभ्यास, एक दिवस अभ्यास की वर्षभर अभ्यास आणि त्याचा रिझल्ट. लेले मॅडम, आपण मला माहीत नाही, कोकणाचा इतिहास आहे, कोकणातली लोक नारळाचं झाड लावतात, बरोबर ना? कल्पवृक्ष म्हणतो आम्ही त्याला. नारळाचं झाड आमच्या जुन्या पिढीने लावलेलं असतं आणि जी दुसरी पिढी आहे ती नारळ खातात, अशी आमच्या कोकणातली पद्धत आहे. पण रिसेंटली काय झालंय की मला असं वाटतं की कुठेतरी तो बाहेरच्या राज्यांचा पगडा असेल आमच्यावरती. आम्ही हल्ली केळीची झाडं लावू लागलो, आम्ही हल्ली अननसाची झाडं लावू लागलो. आणि केळीच्या झाडांची आणि अननसाच्या झाडांची मला वाटतं आमच्यामध्ये ती जी मानसिकता आहे तशी होऊ लागली. त्यामुळे ह्या पुढे मला असं वाटतं की ह्या इथं जमलेले जे सगळे विद्यार्थी आहे त्यांच्या वतीनं मी आपल्याला एक मुळीक मॅडम, लेले मॅडम आणि सगळ्यांनाच प्रॉमिस करू इच्छितो. करू का? आता ही जी मंडळी गुणवंत विद्यार्थी जे बसलेत ते फक्त 10वी 12वी पुरते मर्यादित न राहता आपण पुढच्या वेळेला एक 4-5 वर्षांना आपण प्रमोशन घेऊन परत जर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलात तर आमची ही मुलं प्रशासकीय सेवेत असतील, बरोबर ना? याच्यासाठी शिक्षक, पालक तर मेहनत घेतीलच. त्याचबरोबर कोकण संस्था म्हणून जिथं जिथं ह्या विद्यार्थ्यांना गरज लागेल तिथं तिथं आम्ही उभे राहू. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सायंकाळी कणकवली शहरातील विविध हॉटेल व चायनीज सेंटरची अचानक तपासणी करत अन्नाच्या गुणवत्तेची आणि स्वच्छतेची पाहणी केली. या कारवाईमुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये काही काळ खळबळ उडाली. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त ललित गायकवाड तसेच अन्न सुरक्षा अधिकारी अभय चंदनशिवे, करण गावित यांच्या पथकानं विविध ठिकाणी कडक तपासणी केली. चायनीज पदार्थांमध्ये बंदी असलेले कृत्रिम रंग वापरले जात आहेत का, तयार करण्यात येणारे अन्न ताजे आहे का याची सखोल खातरजमा केली. तसेच स्वयंपाकघरातील स्वच्छता, अन्न साठवण, वापरल्या जाणाऱ्या साहित्याची गुणवत्ता आणि ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या अन्नाची सुरक्षितता याचीही तपासणी करण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांनी हॉटेल चालकांना स्वच्छतेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळण्याच्या सूचना दिल्या.
ग्राहकांना नेहमी ताजं, सुरक्षित व दर्जेदार अन्नच उपलब्ध करून द्यावं, अन्न सुरक्षा नियमांचं पालन करावं आणि कोणत्याही प्रकारचा कृत्रिम अथवा बंदी असलेला रंग वापरू नये, वापरलेलं तेल पुन्हा वापरू नये, न्यूजपेपरमध्ये खाद्यपदार्थ बांधून देऊ नये, कॅप, ग्लोव्ज, एप्रॉनचा वापर करावा. तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्याअंतर्गत निर्धारित नियमांचं उल्लंघन आढळल्यास संबंधित हॉटेल व खाद्य व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला. या तपासणी मोहिमेमुळे शहरातील खाद्य व्यावसायिकांची धावपळ सुरू असल्याचं पाहायला मिळालं. $185 कोटींच्या कथित शेअर मार्केट गुंतवणूक योजनेत 200हून अधिक गुंतवणूकदारांच्या कष्टाच्या कमाईचा प्रश्न निर्माण झाला असून या प्रकरणातील प्रभावित गुंतवणूकदारांमध्ये बहुसंख्य मराठी गुंतवणूकदारांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणात SEBI यांनी महत्त्वपूर्ण हस्तक्षेप करत ॲडव्होकेट राजेश काकडे यांच्याशी अधिकृत पत्रव्यवहार केला असून प्रकरणाची संबंधित आवश्यक कागदपत्रे, पुरावे आणि इतर माहिती सादर करण्याची मागणी केली आहे. या अनुषंगाने सर्व आवश्यक कागदपत्रांचं संकलन आणि पडताळणी अंतिम टप्प्यात असून त्यांची पूर्तता लवकरच SEBI कडे करण्यात येणार आहे. ही कार्यवाही प्रकरणाच्या तपासासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात असून उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील नियामक तसेच कायदेशीर कारवाईसाठी SEBI ला आवश्यक सहाय्य मिळणार आहे. या प्रकरणात प्रीती राणे, सचिन राणे आणि सागर कारिवडेकर हे आरोपी असल्याचा आरोप असून संबंधित प्रकरणातील तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. गुंतवणूकदारांकडून संपूर्ण आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी, निधीचा मागोवा, संबंधित मालमत्तांची तपासणी आणि पात्र गुंतवणूकदारांना न्याय मिळावा अशी मागणी सातत्यानं करण्यात येत आहे. या प्रकरणातील पुढील सर्व घडामोडींवर हजारो गुंतवणूकदारांचं आंबोली मान्सून मॅरेथॉन 2024 ला उत्साहात सुरुवात झाली. या निमित्तानं हजारो धावपटूंनी आंबोलीत हजेरी लावली. या मॅरेथॉन स्पर्धेचं उद्घाटन भाजप युवा नेते विशाल परब, सामाजिक कार्यकर्त्या वेदिका विशाल परब, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, उपसभापती गौरव मुळीक, सभापती मोहिनी मडगावकर तसेच आंबोलीच्या सरपंच सावित्री पालेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. आंबोलीसारख्या चांगल्या स्थळामध्ये आज सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून 4 वाजल्यापासून आंबोली ॲडव्हेंचर रिसोर्स ग्रुप अँड आंबोली सांगेली त्याचप्रमाणे सायकलिंग असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने आणि आंबोलीच्या सर्वच आमच्या तरुण मंडळी, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा प्रशासन असेल, संपूर्ण सिंधुदुर्गातील
मॅरेथॉन स्पर्धेतील जे इच्छुक सर्व मंडळी सकाळी 5 वाजल्यापासून या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी संपूर्ण या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन स्थानिक मंडळींनी केलेलं आहे. सर्वपक्षीय हा कार्यक्रम आहे आणि असा सुंदर कार्यक्रम मागील 2-3 वर्षापूर्वी सुरुवात करताना स्थानिक आंबोलीचे सरपंच असतील, आम्ही सर्वजण या ठिकाणी सुरुवात केली होती. मला एकच म्हणायचं वाटतं आहे की या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचा नाही तर देशाचं लक्ष या मॅरेथॉन स्पर्धेवरती होता. आज ही स्पर्धा आयोजित केली होती आणि आयोजित सुरुवात झालेलं आहे. या ठिकाणी प्रशासनामध्ये SP साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील किंवा आमचे सर्वच मित्रमंडळी या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी आजचा कार्यक्रम खूप शुभेच्छा देण्यालायक आहे, कारण आज जी सुरुवात झालेली आहे ती खूप सुंदर झाली आहे. माझा एकच ध्येय आहे किंवा आमच्या सर्व मंडळींचं एकच ध्येय आहे की या ठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम आंबोलीमध्ये होणं काळाची गरज आहे. मला एकच म्हणावं असं वाटतं, पुढच्या वर्षीचा कार्यक्रमसुद्धा आम्ही आंतरराष्ट्रीय लेवलवर नेण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी खरोखर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात चांगली झालेली आहे. आपण वारंवार भेटतच राहू, कारण पुढील 3 स्पर्धा आहेत. 15 किलोमीटर आहे, 10 किलोमीटर आहे आणि 5 किलोमीटर आहे. आणि या ठिकाणी कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी राज्यातनं नाही तर देशातनं स्पर्धक आलेले आहेत. आणि आंबोली हे खरोखरच देशातलं नाही जगातलं एक चांगलं स्थान आहे. आणि या ठिकाणी पुढच्या वर्षी मी स्वतः खूप आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आणि क्रीडा मंत्री जे असतील त्यांना आणण्याचा प्रयत्न करू. आणि आदरणीय सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब किंवा आमचे देवाभाऊ आदरणीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, आदरणीय पालकमंत्री नितेशजी राणे साहेब, या सर्व मंडळींना पुढच्या वर्षी या कार्यक्रमाला आणण्याचा प्रयत्न करणार. मी विशेष आभार मानणार आहे या गावचे सरपंच, सर्व त्यांची बॉडी आणि रेस्क्यूची टीम आहे ही आंतरराष्ट्रीय म्हणायला हरकत नाही. अशा प्रकारचे आदरणीय आमचे आल्मेडा साहेब यांचं मी आभार मानतोय, त्यांच्या टीमचे आभार मानतोय. रेस्क्यू टीम ही जीवनातली सगळ्यात मोठी टीम आहे, कारण आंबोलीमध्ये जेव्हा प्रसंग घडतो त्यावेळी पहिलं नाव घेतलं जातं रेस्क्यू टीमचं. आणि या मंडळींनी जे उपकार आमच्या लोकांवर केले ते आम्ही केव्हाही विसरू शकत नाही. आदरणीय सर्व टीमचं मी धन्यवाद मानतोय. या ठिकाणी आलेले आमचे उपसभापती मुळीक साहेब असतील किंवा इतर सर्व पदाधिकाऱ्यांना मी धन्यवाद देतोय. सर्व पक्षीय मंडळींना धन्यवाद देतोय. हा असा प्रकार आहे की आरोग्य निरोगी कसं राहावं याचा एक उत्तम संदेश आहे. मी एक स्वतः ॲथलेटिक आहे आणि मी ॲथलेटिक असल्यामुळे मी सांगू शकते की उत्तम आरोग्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कुठला ना कुठला खेळ असणं, एक खेळाडू म्हणून ते कार्यरत असणं फार गरजेचं असतं. आणि ते आपण जेव्हा कामामध्ये कार्यरत असतो आणि एक खेळाडू म्हणून खेळ खेळत असतो तेव्हा आपल्या आयुष्याचे कुठले तरी 5-10 वर्ष आपण वाढीव करत असतो. आणि त्यामुळे ॲथलेटिक असणं हे फार गरजेचं आहे. त्यामुळे मॅरेथॉनसारख्या ह्या अशा स्पर्धांना मी फार प्रोत्साहन देऊ इच्छिते. आहे तो अविस्मरणीय आहे, शब्दात व्यक्त करू शकत नाही, पण जो काय अनुभवतो तो अविस्मरणीय आहे. निश्चितच महिलांचा जो काय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तो आज महिला आणि पुरुष एकत्र आल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा इथे आज प्राप्त झालेली आहे. आणि महिलांचा जो उत्साह आहे तो वाखडण्यासारखा आहे आणि असाच प्रतिदिवस उत्साह वाढेल याची मी खात्री देते. मी इथे आलेल्या सर्वच धावपटूंचे स्वागत करते. आणि मला असं म्हणायचं आहे, महिला आणि पुरुष इथे असा कुठलाच भेदभाव होऊ शकत नाही, कारण पुरुषांपेक्षा महिलांचा जास्त सक्रिय सहभाग आहे हे दिसून येते. आणि मॅरेथॉन ही एक केवळ शर्यत नाही आहे, तर ती आपल्या आरोग्याची शिस्त, आपले आरोग्य आणि आपली ह्या सगळ्यामागची जिद्द, ह्या सगळ्यांची परीक्षा आहे. त्याच्यामुळे ही केवळ एक शर्यत नसून त्या आपल्या जिद्दीची आणि आरोग्याची एक परीक्षा आहे. आणि यामध्ये कुठला खेळाडू कितपर्यंत जातो त्याच्यातून त्या जिद्दीतून त्या शेवटच्या रेषेपर्यंत तो कसा पोचतो, यातून आपल्या जीवनात आपण कसे पुढे गेलं पाहिजे ही एक प्रेरणा भेटते. त्याच्यामुळे आज पर्यटन स्थळ जे आपल्याला लाभलेलं आहे ते आमचं खरं सगळ्या कोकणवासियांचं भाग्य आहे. आणि अशा ठिकाणी आज आपल्याच जनतेने हा आपल्या आज युवकांसाठी जो आणि सर्वच वर्गीय आहेत, युवकच असं नाही आहे, आज सर्व वयोगटातील लोक माणसं आज इथे एकत्र आलेली आहेत. आणि त्या सगळ्यांचाच आज जो काय उत्साह आणि एक ऊर्जा आज पाहायला भेटली आहे ती खरोखर उल्लेखनीय आहे. आणि त्यामुळे आम्ही सर्वांचं स्वागत करतो आणि असेच कार्यक्रम पुढे वर्षानुवर्षे घडत राहावे ही प्रार्थना करतो. गेले आता मॅरेथॉनचं हे 3रं वर्ष आहे
पहिल्या वर्षी आम्ही जेव्हा सुरुवात केली, खरंच नवीन संकल्पना घेऊन सुरुवात केली. विशालबाईंचं पण मार्गदर्शन लाभलं. आमची सह्याद्री ॲडव्हेंचर टीम, सर्व टीम म्हणजे एवढ्या सक्रियतेने स्वतः मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला आणि त्याची व्याप्ती वर्षानुवर्ष वाढत गेली. आणि जवळजवळ आंबोलीमधील आता 4 दिवस अगोदरपासून हॉटेल सर्व फुल आहेत. असेच वेगवेगळे कार्यक्रम घेऊन, पर्यटनाच्या नवीन संकल्पना घेऊन आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो. सगळ्यांचा नेहमी सहभाग असतो यासाठी. आणि एक वेगळी ऊर्जा जेव्हा नवीन संकल्पना ही चालू केली होती आम्ही रेस्क्यू टीम, आमच्या आंबोली, सांगली आणि ग्रामपंचायत मिळून, तेव्हा खरंच नवी ऊर्जा चालू झाली. आणि जेव्हा दर वर्षानुवर्ष ही व्याप्ती वाढत गेली आणि हे सगळं आता तर बुकिंग एवढा फास्ट फुल होतात. मला वाटतं पुढच्या वर्षी 2000पर्यंत बुकिंग होतील आणि ही व्याप्ती अशी वाढत जाऊ. आणि माझ्या गावचं मी तर स्वतःला नशिबवान समजते की मी आंबोली गावची सरपंच आहेत आणि मला या गावची सेवा करायला मिळते. आणि अशा वेगवेगळ्या संकल्पनांनी आंबोलीच्या पर्यटन वाढीला नेहमीच दिशा मिळो, सक्रिय हो. आणि आंबोली जगाच्या नकाशावर कोरलेलंच आहे, पण अशा विविध संकल्पनांनी जगभरात या आंबोलीची नवी ओळख निर्माण होईलच अशी आशा करते. आणि या सगळ्या कार्यक्रमाला आमचे रेस्क्यू टीमचे सर्व सदस्य असतील, सर्वांनी यशस्वीरित्या प्रयत्न करून म्हणजे अहोरात्र मेहनत घेऊन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. त्या सर्वांचे मी खूप खूप धन्यवाद आणि आभार व्यक्त करते. आणि सर्व जी मान्यवर, सर्व पक्षीय मान्यवर आलेले आहेत इथे, त्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद करते की आंबोलीमध्ये तुम्ही सगळ्यांनी या मान्सून मॅरेथॉनसाठी सहभाग घेतला. महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाच्या निधीतून आणि बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण यांच्या वतीनं 28 आणि 29 नोव्हेंबर रोजी मालवण येथे सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलंय. यावर्षी या संमेलनाची संकल्पना युवा संमेलन, माझा काळ माझी भूमिका अशी असणार आहे, अशी माहिती साहित्यिक प्रवीण बांदेकर आणि ॲडव्होकेट देवदत्त परुळेकर यांनी दिली. सावंतवाडीमध्ये पहिलं सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलन झालेलं होतं. गेल्या वर्षापासून महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यासाठी साहित्य संमेलन भरवण्यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि त्यानुसार यावर्षीसुद्धा आपल्या जिल्ह्यामधून 5 प्रस्ताव केलेले होते. आणि त्या प्रस्तावावर छाननी झाल्यानंतर साहित्य संस्कृती मंडळाच्या मीटिंगमध्ये आमच्या या संस्थेसाठी म्हणजे बॅरिस्टर नाथ पै सेवांगणसाठी हे संमेलन मंजूर झालेलं आहे. त्यानुसार त्यांना पहिला एक आराखडा पाठवावा लागतो. तो आराखडा आम्ही पाठवलेला आहे. आणि आता तारीख निश्चित करून त्यांना कळवावी लागते. त्याप्रमाणे मी 28 आणि 29 नोव्हेंबर शनिवार आणि रविवार आहे त्या दिवशी हे 2 दिवस संमेलनासाठी जाहीर केलेले आहेत. त्याच्यामध्ये मुख्य जो कार्यक्रम असेल म्हणजे प्रामुख्याने त्याच्यामध्ये उद्घाटन सत्र असेल, त्याच्यानंतर एक परिसंवाद, एक मुलाखत, कवी संमेलन हे दुसऱ्या दिवशी म्हणजे 29 तारीखला. आणि आदल्या दिवशी 28 तारीखला ग्रंथदिंडी, त्याच्यानंतर काही सांस्कृतिक कार्यक्रम आणि मालवणमधल्या स्थानिक कवींचं कवी संमेलन हे आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी संध्याकाळी असं आम्ही निश्चित केलेलं आहे. याच्यामध्ये शासनाला आपल्याला एक थीम कळवावी लागते म्हणजे संमेलन तुम्ही कोणत्या विषयावर घेणार आहात किंवा काय असं. तर त्याप्रमाणे आम्ही हे युवा संमेलन असं निश्चित केलं होतं, तसं त्यांना कळवलं होतं. आणि या युवा संमेलनामध्ये साधारणपणे 40-45पर्यंत सगळे तरुण आपल्या जिल्ह्यातले आणि जिल्ह्याबाहेरचे सुद्धा त्यांना आम्ही सामावून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये अशी कल्पना आहे की त्यांनी ते ज्या काळामध्ये जगत आहेत त्या काळाची कुठची आव्हानं आहेत, कोणते प्रश्न आहेत, आपल्या साहित्यामधून किंवा आपल्या कलेमधून ही मंडळी कशी त्याला सामोरं जात आहे, हे सगळे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे स्थानिक पातळीवरचे, राज्य पातळीवरचे किंवा देश पातळीवरचे जे काही प्रश्न असतील आणि प्रामुख्याने या सगळ्या काळामुळे ज्या काही सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये प्रामुख्याने, तर त्याचं प्रतिबिंब साहित्यामध्ये कसं पडतं आहे किंवा तो जे काही कला सादर करत असेल त्याच्यामध्ये ते कसं पडतं आहे याच्याविषयी त्यांनी बोलावं अशी एक अपेक्षा आहे. आणि त्यानुसार आम्ही हे सगळे निश्चित केलेलं आहे. तर त्या संमेलनासाठी संमेलनाध्यक्ष म्हणून श्रीरंजन आवटे पुण्यामधले हा तरुण आहे. कादंबरी प्रसिद्ध आहे, वैचारिक लेखनही प्रसिद्ध आहे. विशेषतः त्याने एक संविधानावर पुस्तक लिहिलं होतं, ते बऱ्यापैकी गाजलेलं आहे. आणि एक चांगला व्याख्याता, वक्ता म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. तर त्याला अध्यक्ष म्हणून आम्ही विचारणा केली आणि त्याने आमचं निमंत्रण स्वीकारलेलं आहे.
त्याच्यामुळे या संमेलनाचे अध्यक्ष श्री रंजन आवटे, पुढे त्याचे भाऊ, त्याचे काका वगैरे पत्रकार आहेत, तुम्हाला माहिती असेल कधी संजय आवटे वगैरे त्यांना पत्र आहे. त्याच्यानंतर उद्घाटक म्हणून सुद्धा आम्ही अशाच प्रकारे तरुण मंडळींना स्वाव द्यायचा असल्यामुळे रुचिका खोत, की ज्यांची कीर्तावणी आणि इतर संतांच्या संदर्भातले कार्यक्रम सध्या महाराष्ट्रावर खूप जास्त आहेत, तर तिला आम्ही निमंत्रित केलेलं आहे उद्घाटक म्हणून. आणि आदल्या दिवशी रात्री त्यांचाच एक कार्यक्रम सुद्धा इथे आयोजित केलेला आहे. म्हणजे त्यानिमित्ताने येतात तर त्यांचा एक कार्यक्रमाचा फायदा आपल्या सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांना व्हावा, हा त्याच्या पाठीमागे एक उद्देश आहे आमचा. स्वागताध्यक्ष अर्थातच या संस्थेचे अध्यक्ष देवदत्त परुळेकर असतील. प्रमुख उपस्थितीमध्ये साहित्य संस्कृती मंडळावर जे शासनाने नियुक्त केलेली माणसं आहेत यांना आम्ही निमंत्रित करू, आणि त्याच्याशिवाय मग गरज वाटली तर मग अन्य जे काही इथले स्थानिक महत्त्वाचे व्यक्ती असतील तर त्यांना आपण त्याप्रमाणे सामावून घेऊ. त्याच्यामध्ये काही नावं आता लगेच निश्चित केलेली नाही आहेत, परिस्थितीनुसार मग पुढच्या 2 महिन्यामध्ये ते निश्चित होतील. कारण सातत्याने आपण बघतो कणकवली आणि सावंतवाडी या 2 ठिकाणी बरेचसे कार्यक्रम होतात, साहित्यविषयी कार्यक्रम होतात आणि संमेलनं वगैरे होत असतात. पण मालवणमध्ये अखिल भारतीय संमेलन 1953मध्ये 57मध्ये झालं होतं. त्याच्यानंतर मला वाटतं की जिल्हा म्हणजे राज्य पातळीवरचं सोडा, पण जिल्हास्तरीय सुद्धा मोठं संमेलन झालेलं नाही आहे. त्या दृष्टीने हे संमेलन एक ऐतिहासिक संमेलन कसं ठरेल हे सुद्धा आपण सगळ्यांनी बघायला पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यामुळे जास्तीत जास्त सगळ्या लोकांना सामावून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हणजे जे आदल्या दिवशी सुद्धा कवी संमेलन मुद्दाम ठेवलं आहे, कारण मालवणमधल्या लोकांना त्यांनाही सामावून घेते. कारण काय होतं की दुसऱ्या मुख्य याच्यामध्ये जर फक्त युवक असतील तर आपल्याकडे काही सगळे तेवढे सापडत नाही ना कवी, तर त्यांना पण आपल्याला कुठेतरी सामावून घेता यायला पाहिजे. म्हणजे या उद्देशाने मुद्दाम फक्त मालवणमधल्या कवींचं संमेलन असं आदल्या दिवशी कवी संमेलन वगैरे. पण याच्यामधून कसं की सगळ्या प्रकारचे लोक, म्हणजे फक्त साहित्यिकच नव्हे किंवा फक्त कवी लोकच नव्हे, तर सगळ्या प्रकारच्या संस्था, सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे जे काही काम करत आहेत सामाजिक त्या सगळ्यांना एक सामावून कसं घेता येईल याचा एक विचार त्याच्या पाठीमागे राहील. आणि शेवटी प्रत्येकाचंच योगदान त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे. तर त्या दृष्टीने आम्ही याची आखणी केलेली आहे किंवा करतो आहोत. सुरुवातीलाच का घेतली प्रेस, कारण हे जरी तारीख डिक्लेअर केली पाहिजे. नोव्हेंबर जरी मध्ये होणार असलं तरी आपल्याला एक वातावरण तयार करावं लागेल. म्हणून आतापासूनच आपण काही ना काहीतरी उपक्रम करत आहोत साहित्यविषयक उपक्रम सातत्याने होत राहतील सेवा करण्यासाठी. त्याचबरोबर जिल्हा पातळीवरती वेगवेगळ्या पद्धतीच्या स्पर्धा घ्याव्या की ज्याच्यामुळे तरुण मुलं त्याच्यामध्ये, तरुणांसाठी आपण करतो तर तरुण मुलं जास्तीत जास्त इन्व्हॉल्व होतील अशा पद्धतीच्या स्पर्धा घेण्याचाही आमचा विचार आहे. आता तरुण मुलांचं साहित्याचं वाचनाची पद्धत बदलली आहे किंवा माध्यमं बदलली आहे, तर त्याचाही आपण विचार करून त्याला कसं इन्व्हॉल्व करता येऊ शकेल याचाही आपण, म्हणजे आता समजा पॉडकास्ट करत होतो, पॉडकास्टमधनं काही विषय मांडतात ते किंवा रील्ससारख्या गोष्टी आहेत त्याच्यातनं काही मांडलं आहे. तर या आता गोष्टी ज्या बदलल्या आहेत त्या लक्षात घेऊन त्या दृष्टीनेही त्यांना कसं इन्व्हॉल्व करता येऊ शकेल याचाही आपण विचार करतो. त्यांची भाषा वेगळी आहे ना, तर त्यांच्या भाषेतनं आपल्याला काय करता येऊ शकेल तर त्याचाही प्रयत्न राहील. आणि जिथे जिथं आम्हाला तुमची मदत लागेल तिथं तुम्ही निश्चित द्या याची खात्री आहे. कारण शेवटी काय की हे चांगलं होणं, उत्तम होणं, आणि आपण एक मालवणमध्ये करतो आहोत त्या दिवसामध्ये चांगलं साहित्य संमेलन, तर ते लोकांपर्यंत व्यवस्थित पोचवू. तर याच्या दृष्टीने तुम्हाला जे काय करता येईल तेवढं सहकार्य जरूर द्या. तुमच्याही काही सूचना असतील किंवा ह्या गोष्टी कराव्यात असं मला वाटतं तर त्याही जरूर सांगा, त्याही आपण त्याच्यामध्ये वेळ आहे. म्हणजे हा स्कॅनमध्ये आणखी काय काय येऊ शकेल तुम्हाला वाटतं किंवा साहित्य दृष्टी असं आपण करूया तर ते करूया. फक्त मुख्यत्वे ही थीम लक्षात ठेवा की युवक ही आपण थीम घेतो, युवक आणि युवकांचं साहित्य, तर या दृष्टीने तुम्ही जोडून घेण्याचा प्रयत्न करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची.
पाहत रहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज, कोकण 7 लाईव्ह. धन्यवाद.